नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण कैरीचा मेथंबा किंवा कैरीची भाजी अशी बनवणार आहोत। खूप सुंदर चटपटीत ही भाजी बनवून तयार होते। गोड, आंबट, तिखट तिघं चव या भाजीमध्ये लागतात आणि खूप सुंदर होते। 4 ते 5 दिवस आरामात टिकते। बनवायला खूप सोपी आहे। अवघ्या 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। कैरीची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ही कैरी कापून घेतलेली आहे। बघू शकता, असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे आणि जवळजवळ ही कैरी 15 ते 20 मिनिटं भाजी करायच्या आधी आपल्याला कापून घ्यायची आहे। जर 10-15 मिनिटं आधी जर ही कैरी आपण कापून घेतली तर याचं पाणी सुटत नाही आणि कैरीची भाजी खूप सुंदर होते। म्हणजे हा मेथंबा खूप सुंदर बनून तयार होतो। त्यानंतर एका साईडला कढई गरम करत ठेवली। त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल टाकलेले आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले की इथं मेथ्या टाकायचा। अर्धा चमचा इतक्या मेथ्या घेतल्या आहे। त्यानंतर इथे जी कैरी कापून घेतली ही टाकायची। छान असं मिक्स करून घ्यायची। कैरी टाकून छान परतून घेतली की याच्यामध्ये थोडा चिमूटभर असा हिंग टाकायचा आहे। त्याचबरोबर हळद, लाल तिखट इथे मी 1.5 चमचा टाकलेले आहे। म्हणजे छान गोड, आंबट, तिखट ही तिघं चव या भाजीमध्ये लागतात। मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटांसाठी छान अशी वाफ देऊन घ्यायची। तर मंडळी, इथे ही भाजी बरोबर 80% इतकी शिजली गेलेली आहे। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कापलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये अजिबात पाणी टाकू नका। पाण्याचा अजिबात वापर करू नका। खूप सुंदर, म्हणजे ही वाफेवरच इतकी सुंदर होती ही भाजी आणि खायला पण खूप मस्त अशी चटपटीत लागते। गोड, आंबट, तिखट तिघं चव या भाजीमध्ये लागतात। गूळ आणि मीठ टाकल्यानंतर परत आपण एक 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची। तर मंडळी, बरोबर इथं 5 मिनिटं झालेले आहेत। आपण बघून घेऊ। वाव, खूपच सुंदर झालेला आहे हा मेथंबा। बघू शकता तुम्ही, गूळ टाकल्यानंतर छान असं ओलसर झालेली ही भाजी आणि छान शिजली पण गेलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। हा मेथंबा करायला अगदी 10 मिनिटं सुद्धा लागत नाही। चटपटीत बनवून तयार होतो आणि 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो। बघू शकता मंडळी, खूप सुंदर झालेला आहे हा मेथंबा। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।